राजे, काय करायचंय? का थांबलोय आपण? अहो काळोख दाट होत चाललाय राज. होय राजे, काहीच हरकत नाही आता. थांबा. आपल्या 2-3 मावळ्यांना कानोसा घेण्यासाठी खाली पाठवलंय. त्यांच्या खुणेचा संकेत मिळू द्या. काय संकेत आहेत राजा? टिटवीचा आवाज. तो आला की निघायचं. अहो राजे, आतापर्यंत मशाली बी विजली असतील आणि पेटच्या पली त्यांनी बी माना टाकले असतील केव्हाच. बाजी, एखादा हुशार मशालजी तेल राखून असतो. त्याच्या एकट्याच्या मशालीनं सुद्धा आपण अडचणीत येऊ शकतो. कशी? तो त्याच्या मशालीनं बाकी फौजेला इशारत देईल आणि रात्रीच्या अंधारात सिद्धीच्या फौजेची भुतावळ आपल्या दिशेनं धाव घेईल. म्हणून थांबा. टिटवीच्या आवाजाची इशारत होऊ द्या. हुजूर, मेरा सर कलम कर दीजिए. जो जी में आए सजा दीजिए. मैं आपका गुनहगार हूं, कसूरवार हूं. तेल नहीं बचा पाया हुजूर. क्या? हुजूर, रात के अंधेरे में मराठों का हमला हुआ. हमने कोशिश की, कोई आगे ना आ पाया. लेकिन अंधेरे का फायदा उठाकर उन्होंने पत्थरबाजी की और हमारे मिट्टी के बधूले तोड़ दी. सारा तेल मिट्टी में मिल गया. बर्बाद हो गए हम. यकीन नहीं हो रहा मसूद. हमें भी यकीन नहीं हो रहा है. 2000 की फौज होते हुए भी तेल नहीं ला पाया. मैं गुनहगार हूँ हुजूर, मुझे सजा दीजिए, मुझे मार दीजिए. लानत है तुम पर मसूद, लानत है. हमने तुम्हें भेजा था, इसके पीछे कुछ सोच थी हमारी. क्या करें? तेल की एक बूंद नहीं है छावनी में. कहाँ जा रहे हो? ये हमला नकली है. क्या? ये सिवा के दिखाने के दांत है. वो जो दिखाता है बराबर उससे उल्टा करता है. सिवा बड़ा ही शातिर है. ये अचानक तोपों का हमला क्यों कर रहा है सिवा? क्यों हुजूर? ताकि हम सबका ध्यान उस तरफ जाए. तो अब हुजूर? हम तोपों की आवाज की तरफ जाएंगे तो सिवा उल्टी दिशा से भागने की कोशिश करेगा. तोपों से तो हमारा नुकसान नहीं होगा, लेकिन अगर सिवा भाग गया तो हम किसी को मुंह दिखाने के लायक नहीं रहेंगे. इसलिए उल्टी दिशा में सावधानी बरतो. घेरा पक्का करो. अत्यंत वेगानं आपल्याला पन्हाळ्याचा पायथा गाठायचा. आपले हुलस्वार अंधारातून वाट दाखवतील. मर्दानो, अंधाराला भीतत आपल्याला पुढे जायचंय. Shivaji, Jai Bhavani, Jai Shivaji, Jai
सिद्धीच्या छावणीतल्या मशाली पुन्हा पेटल्या. छावणीत उजेड झाला. कसा? बाजी, बांधल, ती आग तेलाची नव्हती. कापसाच्या कापडाच्या पलित्यांची नव्हती. कशावरून राजा? कारण आगीचा रंग वेगळा होता. मग राजे, नक्की म्हणायचंय काय? कशाची होती ती आग? ती आग होती करंजाची लिंबोळी आणि फेकून दिलेल्या नारळाच्या करवंटीची. हुजूर, सचमुच आप काबिल तारीफ हैं। बिल्कुल बिल्कुल। आपने सिवा की आखिरी चाल को भी नाकाम कर दिया। वो बेचारा तो ऐसे ऊंट पे बैठा होगा कि कब इनका तेल खत्म हो जाए और कब मैं यहाँ से भाग जाऊं। लेकिन आपने तो फिर से उजाला कर दिया, वो भी बिना तेल के, सिर्फ नारियल के कवच और पौधों के बीज से। मुझे पता था सिवा ऐसे ही करेगा। तोपों का हमला एक तरफ से और भागने की कोशिश करेगा दूसरी तरफ से। हमारा ध्यान तो हमले की तरफ होगा, लेकिन नहीं, मैंने बराबर दूसरी तरफ का पहरा मजबूत कर दिया और वही फंस गया सिवा। जगदंबा, हे व्हायला नको होता। एवढंच नाही, तडतडीची वनस्पती, ढणढणीची वनस्पती जी लगेच पेट घेते आणि आरामात जळत राहते, सिद्धीने ती आणून ठेवली, ती पेटवली चूर करून। आपल्या डोंगरातल्या वनस्पतींची याला माहिती कशी? आश्चर्यच आहे बघा। आऊसाहेब माफ करा, परंतु आपण सिद्धीला नीट समजून घेतलं पाहिजे। जेवढं दिसतंय तेवढे आणि तसं प्रकरण नाही। सिद्धीनं आपला डाव उलटला, वेढा अधिक घट्ट, अधिक सावध होत चाललाय। या किरमाजी। आऊसाहेब, शाहिस्ते खान चाखणच्या दिशेला निघालाय। चाकण? वय, त्याची रोख चाखणची गडी आहे। चाकणची गडी? गडीवर किल्लेदार कोण आहे? फिरंगोजी नरसळा। किती लोक आहेत गडीवर? 400। आणि खानाची फौज किती? 40-50 हजारची फौज चालली आहे आऊसाहेब। अहो म्हणजे 100 पट जास्त। कान्होजीराव, काहीही झालं तरी चाकणची गढी राखायची। चाकण म्हणजे स्वराज्यातला एक माणिक, खानास तो गिळू द्यायचा नाही। त्याने गिळायचा प्रयत्न केला तर त्याचा घसा फाटला पाहिजे। रसद पाठवा, मावळ्यांची कुमक, दारुगोळा पाठवा। फिरंगोजींना म्हणावं, निकराची झुंज द्या। शाहिस्त खानाचा पहिला हल्ला तुमच्यावर होतोय, परचक्र येतंय टापाखाली चिरडून टाकण्यास। राजगडाचा हेर? वय, आऊसाहेबांचा सांगावा घेऊन आलाय। काय सांगावं आहे माझ्या माऊलीचा? फिरंगोजी मामा, शाहिस्ते खान चाकणवर चालून येतोय। काय? वय, आणि 40-50 हजारांची फौज बी आहे। याचा निशी तडाका। वय वय, देव तडाका। तडाक्या अगोदर जणीच्या टेंब्याची माती कपाळी लावा आणि म्हणा, हर 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 हर, हमले की तैयारी करो। अरे जोर। सिर्फ 400 हो तुम और हम लाख। नवाब साहब की उंगली उठी तो यूं मसल देंगे। लाखाचं भ्या कुणाला धावतो रे? अरब राजाचा एक एक मावळा लाखाला भारी आहे। द्या रे, तोफेला बत्ती द्या। वय, द्या। हर हर हर, हर हर हर।
चलिए चलिए नवाब साहब, चलिए यहाँ। चलिए चलिए। क्यों भगा? तंबूत पाला। हरा हरा हरा। कौन है किलेदार? फिरंगो जी। उस फिरंगो जी को नहीं छोड़ूंगा मैं। जिस तोप से गोला दागा है उसी से बांधूंगा उस फिरंगो जी को इंशाअल्लाह। कब आ रही है हमारी तोपें? कल दोपहर तक पहुंच जाएंगी। कल दोपहर को ये उंगली उठाने के बाद किले पर आग की बरसात होगी। हे काही बरं झालं नाही। आता राजे आणि मी म्हणतो राजगडाचा सोडा. अहो पण पुरंदर होता बाजूला, त्याला बगल देऊन चाकणला गेला. अहो गुळाच्या ढेपे एवढी गडी ती. नाही बाजी, हा शाहिस्ते खान धूर्त आणि हुशार आहे. असं यात कसला धृतपणा? बांधल धूर्तपणा हा की पावसाळा तोंडावर आला. ऐन पावसाळ्यात शाहिस्ते खान मावळात उतरणार नाही. कारण शाहिस्ते खानाला नसला तरी त्याच्या बरोबरच्या मराठ्यांना मावळातला पाऊस चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळं त्यानं राजगडाकडे जाणं टाळलं. आणि पुरंदरावर मुरारबाजी आहेत. शिवाय पुरंदर म्हणजे हत्तीचं मस्तक, सहजासहजी हाती लागणार नाही. म्हणून शाहिस्ते खानानं पुरंदराचाही नाद सोडला आणि तो चाकणला गेला. पण राजे चाकण लाखाची फौज घेऊन. त्यातही हुशारी आहेच बाजी. चाकण घेऊन औरंगजेबाला खुश करायचं. साधी गढी घेतली तरी सुद्धा किल्ला घेतला, मोठा पराक्रम गाजवला असे खलिते पाठवायचे. त्यावर चांद तारा फडकवायचा आणि गढीला बादशाचं नाव द्यायचं, म्हणजे बादशाह खुश. शिवाय चाकण घेतला तर नाशिकचा रसदेचा मार्ग खुला राहील. म्हणून चाकण. राजा कसं होणार चाकणचं? फक्त 400 मावळेत गडीवर. 400 मावळे आणि 1 फिरंगोची. मला तर वाटतंय फौज बघूनच गडी सोडली असणार त्यानं. नाही मांदल, लढतील. जीवाची बाजी लावून लढतील. पण राजे किती दिवस लढतील? 2 दिवस. नाही बाजी, जर वीरश्रीने लढले आणि निसर्गानं साथ दिली तर 2 नाही, खूप दिवस. निसर्ग काय करेल राजा? एकदा पाऊस सुरू झाला की शाहिस्ते खानाच्या मगरुरीचं चाक चाकणमध्ये रुतलंच म्हणून समजा. फक्त आता पावसानं साथ द्यावी फिरंगोजींना. ये राजा ये, आभाळाचा राजा ये, स्वराज्याच्या राजासाठी ये. नवाब साहब, तोपों का जखीरा आ चुका है. बहुत खूब। कारतलब खान, जाओ तैयारियां करो, लेकिन तरकीब से काम लेना। हुजूर, तेल ले आए हमारे जाबाज सिपाही। सुभान अल्लाह। कितनी तादाद में है? हुजूर 9 मन। 9 मन? तो बांट दो सब में, जल्दी। जी हुजूर। जिसके दिल में खौफ मुगल होता है, हर चीज उससे डर जाती है। ये फिरंगोजी भी डरेगा। पहला गोला इसके सर पे फटना चाहिए। जलाओ बत्ती।
वक्त आना था। आई भवानी, तू पाऊस नाही आभाळातली फौज पाठवली. या जिजाबाईचा तुला दंडवत ग आई. क्या आहिस्ता? शाइस्ता है हम. जी नवाब साहब. तुम्हारे इसी आहिस्ते चाल से हमारा बारूद भीग गया. लेकिन हुजूर, तोपें देर से आ गई. किसका जिम्मा था? मेरा. देखा रायबागन, तोपें देर से आने का हश्र. अगर कल तोपें आती तो कल ही किले की दीवार गिर जाती और आज किले पर मुगल परचम लहराता. इसमें मेरी कोई गलती नाही आहे. पुण्याहून तोफा उशिरा निघाल्या. क्यों? मी कुठलीही गोष्ट मागितली तर ती वेळेवर मिळत नाही. मजाक उड़ाया जाता है. नवाब साहब, कल आपने मेरा मजाक उड़ाया और आज बारिश ने आपका. हमारे जख्मों पे नमक मत छिड़को. चाकणवर चाल करायला निघालो त्यावेळेच याचा अंदाज आला होता आम्हाला. तसं बोलूनही दाखवलं. लेकिन नवाब साहब, आप ही ने कहा था ना, बारिश शुरू होने से पहले चाकण काबीज कर लेंगे. अब हमें क्या इल्म था ये बारिश हमारे इरादों पे पानी फेर देगी. जी बांदल आला. येणार येणार म्हणता म्हणता आभाळाचा राजा आला. होय राज, आला. राजे, झालं आता मनासारखं. जी आता हा पाऊस सिद्धीचे तंबू उखडे, कनाती फाडे. वादळी वाऱ्यानं सिद्धीच्या फौजेला नको नको करे. होय होय राज, होय. रात्रंदिवस वारा घोंगावेल, कळकीच्या बेटातून किंचाळेल, ओरडेल. अखंड धारा कोसळतील. भुईतून लाल मुंग्याचं पेव फुटेल. आश्मांचं जगणं मुश्किल करणार आता हा पाऊस काळ. राजे, एक मात्र नक्की, हा असला आगीकोट पाऊस पाहून सिद्धी आपली छावणी हलवणार. तो आता थांबणार नाही बघा. राजे, आज नाही तर उद्या वेडा उठणार म्हणजे उठणार. अहो, परवा तर नक्कीच. तुमच्या दोघांच्या तोंडात साखर पडू. आता सिद्धीचा वेढा उठणार आणि सिद्धी विजापूरला जाणार हे हमखास. हुजूर, बाहर इतनी धुआंधार बारिश की वजह से हम परेशान हैं और आप इतनी जोर से हंस रहे हैं. हम तुम पर नहीं, उस सिवा पर हंस रहे हैं. कब से इस बारिश के इंतजार में था. उसे लग रहा था कि जैसे ही बारिश शुरू होगी घेरा ढीला हो जाएगा, हम थक जाएंगे, भीग भीग कर परेशान हो जाएंगे और उसका फायदा उठाकर वो पन्हाला किले से एक दिन भाग जाएगा अंधेरे में. लेकिन अब तो बारिश शुरू हो गई है. और बारिश से हुजूर हम बचेंगे कैसे? इसकी फिक्र मत करो. हमने नारियल के बड़े बड़े पत्तों से छोटे छोटे छापे बना लिए हैं. छाप? वो बारिश के मौसम में यहाँ के लोग सर पे लेते हैं, उसे क्या कहते हैं? इरले. हाँ, वही सर पर लेके बिना भीगे हमारे सिपाही पहरा देंगे. आपने बनवाए? हाँ, कब के? हुजूर, सचमुच आप कमाल हो. कमाल तो अब होगा जब बारिश की वजह से ऊपर का अनाज बर्बाद हो जाएगा और सब खत्म हो जाएंगे. आणि तो शास्त्रका भुईकोटासमोर नाचत होता, पण आपल्या फिरंगोजीनं जो तोफगोळा टाकला त्याच्या समोर हो पळता भुई थोडी जरी थोडक्यात बचावला. जो जो घाबरला तो तंबूतनं बाहेर आलाच नाही. फिरंगोजींची ही तडप, ही उमेद जर जागती ठेवायची असेल तर आपल्याला त्यांना धीर दिला पाहिजे. वय वय. आपण फिरंगोजींबरोबर आहोत हे सर्वांना, त्यांच्या मावळ्यांना लक्षात आलं पाहिजे. पण मग काय करायला पाहिजे आऊसाहेब? आपल्या शिलकीत जी फौज आहे
त्याची 4-5 पथकं तयार करा आणि 16 खानाच्या सैन्यावर त्याच्या सैन्याचे सतत लचके तोडले पाहिजेत, म्हणजे शाहिस्ते खान हैराण होईल. वय मग तो वैतागून जाईल. रात्री अचानक आपली फौज छापा मारेल. एक पथक एका बाजूनं तर दुसरं पथक दुसऱ्या बाजूनं. खानाच्या सैन्यास झोपू द्यायचं नाही. त्यांनी सतत भीतीच्या सावटात जगलं पाहिजे. आणि दिवसा फिरंगोजी आहेतच, ते दिवसा हल्ला करतील, तोफांचा मारा करतील. अब ये क्या हो रहा है? ये हमला नहीं तो क्या है? काफर मराठे, उनकी इतनी हिम्मत, 400 हो के हजारों पे हमला करते हैं. तलब खान, क्या खाक हिफाजत करते हो तुम? भलताच चिवट आहे हा सिद्धी. राज चिवट? अहो एवढा चिवट माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. एवढा अख्खा उन्हाळा गेला, पाऊस अख्खी भाजून निघाली तरी जागचा हल्ला नाही तो. आणि आता एवढा पावसाळा, बाहेर पडणं बी मुश्किल, तरी सुद्धा हटून बसलाय जागच्या जागी. जणू काही हटवादाची सिद्धी या सिद्धीला प्राप्त झाली. वय वय राज, सिद्धीच मिळवली आता. पण मग राजे, आता हे सगळं असं असताना करायचंय काय? आता अहो राजे, ही तर जळू. होय जळू. या जळवा आता सिद्धीच्या छावणीत सोडायच्या. या जळवा आता सिद्धीच्या फौजेचं रक्तप्राशन करतील. जळू एक वेळ तुटेल, पण तोंड बाहेर काढणार नाही. आमच्याकडून सिद्धीला आता ही पन्हाळा भेट. किसका खलीता है अंकुश खान? दक्खन से सिद्दी जौहर का. क्या लिखा है? बारिश शुरू हो गई? दिक्कतें हैं, घेरा उठवा देता हूं. नहीं बादशाह सलामत. कहता है बारिश में भी वही डट के खड़ा रहूंगा. जल्द ही फतेह मिलेगी. फतेह ख्याली पुलाव से नहीं मिलती अंकुश खान. उसे शमशीर की दम पे लाना पड़ता है. सिवा को मारने जाएंगे तो मुश्किल है, वो सहन कर लेगा. उस सिवा की जान किसमें है ढूंढनी होगी. दुश्मन की कमजोरी पे हमला करना होगा. जैसे कि उस सिवा की रैयत, उसकी आवाम, उसकी मां जीजाबाई. ये है सिवा की कमजोरियां. अगर सिवा की मां को कुछ हुआ तो सोचो सिवा क्या करेगा. जागते रहो, जाग. ये क्या खून? दगा हुजूर, दगा. इतने सिपाही मारे गए, किसी ने उफ तक नहीं की. ये 1-2 लोगों का काम नहीं लगता. अगर बाहर से कोई आता तो तुरंत पकड़ा जाता. क्या कहना चाहते हो गाजी खान? तुम्हारा इशारा कहीं अंदर छुपे किसी दगाबाज से तो नहीं? मध्यरात्री पहारा बदलतो आणि त्यावेळी काही क्षणांसाठी कोणाचाही पहारा नसतो. त्याच वेळेचा फायदा घेऊन हे मावळे आतमध्ये घुसलेत. नायबागान, आज रात से पहरे का जिम्मा तुम्हारा. जी हुजूर. और रही बात उस किलेदार फिरंगोजी की, तो इसी वक्त
तोपों से हमला शुरू कर दो, और जब तक हम न कहे कल पूरा दिन गोलाबारी जारी रखो। और रायबागन, अगर कल रात को यही हरकत वो फिर से करने की कोशिश करे तो उनमें से कोई भी जिंदा नहीं बचना चाहिए। फिक्र ना करें, उन सब की लाशें आपके कदमों में होंगी। अहो हुजूर, रोज काही ना काही एक नवीन आफत आहेच। हाँ हुजूर, रोज कुछ ना कुछ हादसा हो ही जाता है। बेवकूफो, ये हादसा हो नहीं रहा, करवाया जा रहा है। ले जाओ इसे, और फौज में जितने लोगों के पास तंबाकू है जब्त करो। उसे पानी में डालकर एक घोल बनाओ उसका, और सिपाहियों के पैर में लगाओ। एक भी खूंखार कीड़ा छुएगा तक नहीं। शिवा, अब तक हमें पहचाना नहीं तुमने। त्या जळवा हाशमांना नक्कीच तकलीफ देणार। तसं काय बी होणार नाही राजा। काय म्हणालात बांदल? आपण तंबूत सोडलेल्या जळवांची जादू हाशमावर चालणार नाही राजा। कारण राजा, सिद्धीने जळवावर तातडीने उपाययोजना केली। काय? हाशमांच्या पायांना तंबाखूचं पाणी लावायचं असा फतवाच काढलाय त्यानं। असं? होय, तो म्हणतोय माणसं किड्यागत रगडली, ह्या किड्यांची काय मजा। ठीक, आता शेवटचा ठोका टाकायची वेळ झाली। कोणता ठोका? शिवा, तू बहिर्जींना गाठ आणि आऊसाहेबांना निरोप द्यायला सांग। आषाढी पौर्णिमा। राजे, आषाढी पौर्णिमेचं काय? बाजी प्रभू, आषाढी पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असंही म्हणतात। या दिवशी गुरुला शिष्यानं त्याला हवी असलेली अमूल्य भेट द्यायची असते। आऊसाहेब आमच्या गुरु, आम्ही त्यांना या दिवशी एक अमूल्य भेट देणार। या आषाढी पौर्णिमेला आम्ही पन्हाळा सोडणार। सिद्धी जौहरचा वेढा फोडून बाहेर पडणारच। आषाढी एकादशीला सर्व वारकऱ्यांना पंढरीचा राजा भेटणार, आणि त्यानंतर आम्हा धारकऱ्यांना राजगडाचा राजा भेटणार। जगदंब। ही चंद्रदर्शिका। आज अमावस्या आणि 15 दिवसांनंतर पौर्णिमा। म्हटलं तर पौर्णिमा, नाहीतर अमावस्या असती। आजपासून रोज चंद्र कलेकलेनं वाढत जाणार आणि 15 दिवसांनी पूर्ण चंद्र होणार। चंद्र असतो, परंतु सतत काळ्या ढगाने वेढलेला असतो। परंतु जर आम्ही पन्हाळ्यातच अडकून पडलो तर शाहिस्ते खान नावाचा राहू या चंद्राला ग्रासणार, आणि रयतेच्या नशिबी कधीही न सुटणारं ग्रहण लागणार। ढगांची सेना काही संपत नाही, चंद्राचं दर्शनही होत नाही। म्हणूनच पन्हाळ्याचा वेढा फोडून बाहेर पडलंच पाहिजे। या दिवशी पौर्णिमा। शुभराजे, फार धाडसाचा निर्णय घेतलाय तुम्ही। तुम दोनों मराठों की जुबान अच्छी तरह से जानते हो, मराठों के रस्मों रिवाज जानते हो। तुम्हें इसीलिए तैयार किया गया है कि तुम एक दिन सल्तनत के काम आ सको। ये हमारे लिए फक्रे की बात है। बहुत खूब। सबसे पहले तो तुम दोनों राजगढ़ पहुंचो। कुछ भी बहाना करके अंदर जा, नौटंकी करो, झूठ बोलो, पर उस जीजाबाई का भरोसा जीतो।
मौका मिलते ही उसे खत्म कर दो। बड़ा काम बड़ी जहांगीर, समझे? और पकड़े गए तो ये 2 अंगूठियां जिनमें जहर है, समझ लेना जिंदगी की सांसें पूरी हो गई। इस काम को अंजाम देने के लिए तुम्हारे पास सिर्फ 20 दिन है। 20 दिन के अंदर अंदर जीजाबाई का जनाजा निकलना चाहिए, समझ गए? राजेंशी संवाद साधा, त्यांच्या मनात काय आहे कळू द्या। ते कसे बाहेर पडणार आहेत, कसे नाही, त्यांना कुठं मदत पाठवायची हे सर्व समजायला पाहिजे, म्हणजे आम्हास तशी तयारी करता येईल। जी हो साहेब। चाकणची काय खबर? तो शाइस्त खान नावाचा बकासूर काय म्हणतोय? दातोड खायला लागलाय, किल्ल्याच्या अंगावर धावून यायला लागलाय, आणि पर्वतात तो अफवा आणल्यात त्याच टाकतोय भिंतीवर। असं? पण त्या तटांच्या भिंती खूप मजबूत आहेत। मजबूत मतलब पत्थर की ही बनी है ना, या लोहे की बनी है? नाही आहे दगड मातीच्याच, पण 6-7 हात रुंद आहे। तोबा तोबा, इतनी भारी दीवार? जी हाँ, मला तर असं वाटतंय की त्या भिंतींमध्ये शीशाचा रस ओतलाय। तो अब क्या करें? इसका हल क्या है? हमारे पास ज्यादा वक्त नहीं है, 15 दिन बस, और इन 15 दिनों के अंदर हमें चाकन के किले में फतेह चाहिए। क्या करना है, कैसे फतेह करनी है, ये सब आप आपस में तय करो। तो फिर इन दीवारों को टकराने से कुछ हासिल नहीं होगा। मतलब? हमें कुछ और सोचना होगा। मैं ये घेरा नहीं उठाऊंगा, हरगिज नहीं। यही है मेरी नई सोच, नया रास्ता। शिवा को मौत के घाट उतारे बिना मैं यहां से वापस नहीं जाऊंगा। क्या? शिवा तो अब चैन और सुकून में होगा कि बरसात शुरू हो गई है, अब तो सिद्धि चला जाएगा। लेकिन हुजूर। लेकिन क्या? हुजूर, जो भी करना है जल्द से जल्द करना है, क्योंकि हमारी फौज थक चुकी है, उसको घर जाना है। ऊपर से बारिश नहीं रुक रही है, और अगर फौज के जहन में बगावत उतर आई तो कुछ भी नहीं पनपेगा हुजूर। हेच सह्याद्रीचं हेच रौद्र रूप आपल्याला वेढा फोडून बाहेर पडायला मदत करणार। हो राजे, हे रूप आपल्याला मदत कसं करेल? बाजी प्रभू, वेळ आल्यावर ते समजेलच तुम्हाला। तुर्तास एवढंच लक्षात ठेवा, सह्याद्रीतला हा पाऊस सिद्धीची आणि त्याच्या फौजेची नजरबंदी करणार। सफेद निशाण? बाजी प्रभू, सिद्धी सफेद निशाण दाखवतो याचा अर्थ काय? कारण खरं तर पांढरं निशाण आपण दाखवलं पाहिजे, हात रुमाले बांधून सिद्धी समोर हजर झालं पाहिजे। इथे घडतंय उलटच। राजे, मला वाटतंय सिद्धी कंटाळला असणार। हो, बघा की किती दिवस झाले। यामागे सिद्धीचा काहीतरी वेगळा विचार दिसतोय। होय पंत, वेगळाच विचार असणार। त्याशिवाय एवढा चिवट सिद्धी पांढरं निशाण दाखवणार नाही। सफेद झंडे का मतलब होता है सुलह, बैठ के बातें करेंगे। बातें? हाँ, बातें करेंगे। आप बातें नहीं करेंगे, हम बातें नहीं करेंगे, आप गोलाबारी करेंगे, हम गोलाबारी करेंगे, तो इसमें नुकसान तो दोनों का ही है। जी हुजूर, बिल्कुल। बोला, काय करू शकतो आपण? बात करनी है। मी तयार है। आपसे नहीं, आपके राजा से। उनसे मुलाकात करेंगे। क्या? तुम्हारे शिवाजी राजा से मिलना है हमें। जाओ, उन्हें जाकर कह दो कि जल्द से जल्द मुलाकात करे।